रोज रोज हेल्दी आणि चमचमीत काय जेवण बनवायचं हा प्रश्न माझ्यासारखा सगळ्याच ताईंना पण पडत असेल. नमस्कार मंडळी, कसे आहात? फ्रीजमध्ये मशरूम होते, म्हटलं याचीच भाजी करते आज. ही लोणच्याची बरणी धुवून पालती घातली होती, म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. जर तुम्ही लोणचं लवर असाल तर हे साऊथ इंडियन लोणचं पण तुम्हाला खूप आवडेल. मला तर प्रचंड आवडतं. बरणी लगेच रिकामी होते. अख्ख्या कैरीचं लोणचं आहे हे आणि ह्याचा जो खार असतो ना तो पण एक नंबर लागतो. टाईप करतानाच माझ्या तोंडाला पाणी आलं. मशरूम क्लीन कसे करायचे मागे पण सांगितलेलं. पीठ घेऊन मग नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे 5-6 वेळा. चंद्र आज खूपच सुंदर दिसत होता आणि किचनमध्ये चंदामामाकडे बघत बघत जेवण बनवायचं. मग जरा चंद्र वरती गेला की अचंबित होऊन खुश व्हायचं लहान मुलासारखं. चंदामामाकडे बघत असतानाच आठवलं फ्रीजमध्ये सोयावडी ठेवलेली दुपारी. मग ते सुद्धा घेतले भाजीत टाकायला. एकदम हाय प्रोटीन भाजी होईल. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता सर्व साहित्य घेतलं. सोयावडी छान क्लीन केलेल्या होत्या, भिजलेल्या होत्या. त्याचे तुकडे करून घेतले हातानेच आणि मशरूम पण कापून घेतले. सिद्धू खेळत होती. खेळण्यासोबत घरभर पसारा केलाय नेहमीप्रमाणे. बाबाचं काम चालू होतं. त्याने तर चेहराच लपवला त्याला दाखवलं तर. मग मी पुन्हा किचनकडे वळाली. लोखंडीकडे मस्त तेल टाकले. त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता. कढीपत्ता तडतड डान्स करायला लागला की त्यात कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. तिला वाईट वाटायला नको म्हणून. मीठ टाकून छान 3-4 मिनिटं शिजवला कांदा. नंतर सर्व मसाले टाकले. मालवणी मसाला, गरम मसाला, घरगुती मसाला, हळद सगळं मिक्स करून त्यात मशरूम टाकले. सोयावडी सुद्धा टाकली. मस्तपैकी छान हलवलं. कोथिंबीरला पण टाकलं आणि झाकण ठेवून छान शिजवलं. मध्ये मध्ये 1-2दा झाकण काढून बघायचं. चला, आपली मशरूम आणि सोयावडीची भाजी तयार आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मिनी व्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या, हसत राहा आणि खात राहा.